हॅलो हॅलो. येस मॅम. हा ओके बोला. हॅलो हॅलो हॅलो. आवाज येते का क्लिअर? येस मॅम. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण हा पॉइंट कंप्लीट केलेला आहे, बरोबर आहे ना? डिफ्युजन एरिएटर हा केलेला आहे. ओके. आणि आज 4 वाजता टेस्ट असणार आहे. हॅलो हॅलो. येस मॅम. टेस्ट टाकणार आहे 4 वाजता. दिलेले एमसीक्यूज हे अगोदर एमसीक्यूज मी पाठवलेले आहेत ना, त्याच्यातलेच असणार आहेत. रीड केलं तरी चालतील तुम्ही. हा हॅलो. लेक्चर 4:15 ला संपते की मॅडम? मग लेक्चर झाल्यानंतर लेक्चर झाले ना, लिंक टाकणार आहे. ओके. कोणाला काय अडचण आहे का? नो मॅम. हा ओके. वी विल स्टार्ट नाउ. नेक्स्ट पॉइंट हेडिंग लिहा. सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. लक्ष द्या. सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन कोणाचं करायचं आहे? वॉटरचं करायचंय. वॉटरचं करायचंय सेडिमेंटेशन विथ कोएग्युलेशन. खूप कमी मुलं जॉईन झालेले आहेत. एक मेसेज टाकते आणि मग नंतर स्टार्ट करूयात. फक्त 41 मेंबर आहेत तिथे. ओके. तर हे एक्झाम्पल म्हणजे वॉटरमध्ये असणारी कोलायडल इम्प्युरिटीज. नोटबुकच्या बॅक पेजला जावा, कारण समोर असतील तर आकृती वगैरे व्यवस्थित काढून तुम्हाला शिकवता आलं असतं किंवा हे शब्दांचा अर्थ सांगता आला असता. पहिला शब्द लिहून घ्या. नोटबुकच्या बॅक पेजला जावा. कोलायडल इम्प्युरिटीज means very small size particle present in water. कोलायडल इम्प्युरिटीज म्हणजे खूप छोट्या साईजची इम्प्युरिटी वॉटर मध्ये जी प्रेझेंट असते त्याला कोलायडल इम्प्युरिटीज असं म्हणायचं असतं. त्यानंतर सेडिमेंटेशन म्हणजे तळाशी जाऊन सेटल होणं, त्याला सेडिमेंटेशन असं म्हणायचं. सेडिमेंटेशन म्हणजे तळाशी जाऊन सेटल होणं, त्याला सेडिमेंटेशन असं म्हणायचं. हा पॉइंट डिस्कस करत असताना तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते मी आणि तेच एक्झाम्पल डोक्यात ठेवायचं आणि पॉइंट स्टडी करायचा. सर्वांना दूध माहिती आहे. दुधापासून दही बनतं हे पण माहिती आहे सर्वांना. दुधापासून दही बनतं ही प्रोसेस सगळ्यांनाच माहिती आहे का? कोण आहे असं माहिती नाही? ओके. दुधाचं दही आपोआप बनतं का? हा, त्याच्यामध्ये विरजण टाकावं लागतं. दुसरं दही ऍड करावं लागतं दुधामध्ये. मग तेव्हा दुधातले जे स्मॉल पार्टिकल्स असतात ना ते कलेक्ट होतात आणि त्याचा घट्ट साका बनतो दह्याचा. आता
विरजन म्हणजे कोॲग्युलंट. कोॲग्युलंट म्हणजे काय, तर इथल्या वॉटर मधला कोॲग्युलंट म्हणजे काय, जो तिथं पातळ पदार्थ होते त्याचं ते घट्ट दही करण्यासाठी कारणीभूत ठरला, त्याला कोॲग्युलंट असं म्हणायचं. म्हणजे जो पदार्थ आपण वरून ऍड केला कशासाठी, की दुसरे पदार्थाचं कन्व्हर्जन सॉलिड मॅटर मध्ये करण्यासाठी जो सबस्टन्स वरून ऍड केलेला आहे त्याला कोॲग्युलंट असं म्हणायचं. आणि दुधापासून दही बनणं ही जी प्रोसेस आहे त्याला कोॲग्युलेशन असं म्हणायचं. ओके, म्हणजे जे वरून विरजण टाकलं जातं त्याला कोॲग्युलंट असं म्हणायचं. कोॲग्युलंट, आर यू गेटिंग? कोॲग्युलंट असं म्हणायचं, प्रोसेसला कोॲग्युलेशन असं म्हणायचं. आणि दुधातले जे पांढरे पांढरे सगळे कण असतात त्याला कोलायडल पार्टिकल असं म्हणायचं. आता ते दुधाचं एक्झाम्पल सांगितलं आपल्याला, हे तर दुधात मिल्कचा स्टडी नाही, वॉटरचा आहे. तर वॉटरमध्ये असणारे कोलायडल पार्टिकल रिमूव्ह करण्यासाठी वरून दुसरा सबस्टन्स टाकणार आहोत आपण. तो वरून जो सबस्टन्स टाकणार आहोत त्याला काय म्हणायचं? कोॲग्युलंट असं म्हणायचं. व्हॉट इज नेम? कोॲग्युलंट. को म्हणजे एकत्रित आणणे, एकत्रित आणणारे केमिकल, त्याला कोॲग्युलंट असं म्हणायचं. आणि प्रोसेसला काय म्हणायचं? कोॲग्युलेशन असं म्हणायचं. आणि हे कोलायडल इम्प्युरिटी, कुठली इम्प्युरिटी आहे ही कोलायडल इम्प्युरिटी? चॅप्टरचं नाव काय आहे? चॅप्टर कशाशी रिलेटेड आहे? वॉटर. चॅप्टर कशाशी रिलेटेड आहे? वॉटरशी रिलेटेड आहे. म्हणजे ही कोलायडल इम्प्युरिटी कशामध्ये प्रेझेंट होती ते आपण काढायला लागलेलो आहोत? वॉटर मध्ये होती. ओके, आता कळालं कोलायडल इम्प्युरिटी म्हणजे काय, कोॲग्युलंट म्हणजे काय, आणि कोॲग्युलेशन म्हणजे काय, आणि सेडिमेंटेशन म्हणजे काय. खाली सेटल होणं, पाण्याच्या तळाशी गाळ सेटल होणं त्याला सेडिमेंटेशन असं म्हणायचं असतं. सेडिमेंटेशन म्हणजे काय, पाण्याच्या तळाशी सेटल होणं त्याला सेडिमेंटेशन असं म्हणायचं. ओके, हे कन्सेप्ट कळाले का तुम्हाला? आता नेक्स्ट, तर हे ॲलम हे एका कोॲग्युलंटचं नाव आहे. तो कशासाठी वापरायचा? हे कोलायडल पार्टिकल काढून टाकण्यासाठी वापरायचा वॉटर मधले. हा आयर्न सल्फेट कशासाठी वापरायचा? हा कोलायडल मॅट इम्प्युरिटी काढून टाकण्यासाठी. अशी ही 3 नेम्स आहेत. कशाची? कोॲग्युलंटची. हे कोॲग्युलंट, this coagulant is used for removing the colloidal impurity present in water. This coagulant is used for removing the colloidal impurity present in water. Okay. हाँ, अक्षय डोके, give me name of any coagulant, any one coagulant. अक्षय डोके, अक्षय डोके, अक्षय डोके. Okay, for 1 minute. Yup. Okay, जय बुलबुले, जय. Yes, ma'am. हाँ, give me name of any one coagulant. Yes. Give me name of any one coagulant. हाँ, सांगा ना रे. अरे लक्ष देत चला ना, हा आपला खेळ नाही, तुमचं करिअर आहे. रोहित निकम, रोहित निकम. Yes, ma'am. हाँ, give me name of any one coagulant. दही. हाँ हाँ, दही एक. इथले केमिकल कुठले सांगितले कोॲग्युलंट म्हणून? ॲलम, आयर्न सल्फेट, Alum. अल्युमिनियम सल्फेट. These are the name of Alum. coagulant. For what purpose this coagulant is used?
What is the purpose of this coagulant? For removing impurity. Removing colloidal impurities. Very good. To remove the colloidal impurity. To remove the colloidal impurity present in water. Okay. What is meant by coagulation? कोॲग्युलेशन मीन्स प्रोसेस जी आहे त्याला कोॲग्युलेशन असं म्हणायचं असतं. ओके. मिल्कमध्ये मिल्कच्या पार्टिकलची साईज ही दह्याच्या पार्टिकलच्या साईज पेक्षा कमी असते. म्हणजे दह्याचा गोळा तयार होतो, म्हणजे त्याची साईज ही वाढते, साईज ही लार्जर बनते. इथलं टेक्निक काय आहे बघा या प्रोसेसचं, की हे जे कोॲग्युलंट आहेत, हे कोॲग्युलंट आहेत, ह्या कोलायडल पार्टिकल बरोबर ती रिॲक्ट करायचे. मग ह्या दोघांनी ही ॲलमची आणि कोलायडल पार्टिकलची ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर ह्या दोघांच्या रिॲक्शन मधून जो प्रोडक्ट तयार होणार आहे त्या प्रोडक्टची साईज ही लार्ज असते. लार्ज साईजमुळे साईज वाढल्यानंतर ग्रॅव्हिटी आपोआपच वाढणार आहे आणि मग ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसणार आहे. लक्षात आलं का? लक्षात आलं का नाही? लक्ष द्या. हा, अजून एकदा रिपीट करते. एक कशाचा तरी कागद वगैरे आहे, प्लास्टिकचा वगैरे छोटा पेपर आहे, तो पाण्यामध्ये आहे, तो तरंगत आहे, तो खाली सेटल होत नाही. पण त्याला जर आपण कशाने तरी बांधलं एखाद्या दगडाने वगैरे छोट्या, तर तो वरतीच तरंगेल का रे? नाही, तो खाली जाईल तळाशी. बरोबर आहे ना? तसं हे कोलायडल पार्टिकल आहेत, ही कोलायडल इम्प्युरिटी आहे, ही स्वतःहून सेटल होत नाही, कारण ह्यांच्या पार्टिकलची साईज ही स्मॉल आहे. पार्टिकलची साईज ही कशी आहे? स्मॉल आहे. ती इम्प्युरिटी सेटल होत नाही. म्हणून आपण काय केलं, ह्या कोलायडल पार्टिकलची आणि ह्या ॲलमची, ह्या दोघांची केमिकल रिॲक्शन केली. मग ह्या केमिकल रिॲक्शन नंतर तयार झालेला जो प्रोडक्ट आहे त्याची साईज ही लार्ज आहे. आणि मग लार्ज असणारी साईज असणारे पार्टिकल्स हे त्या वॉटरच्या तळाशी जाऊन सेटल होतात. दिस इज पर्पज ऑफ दिस मेथड. मला सांगा, हू रिॲक्ट विथ हुम? Colloidal impurities react with Coagulant react with colloidal impurity. Very good. Coagulant react with colloidal impurity and become heavy, and it is settle at the bottom of the tank. This CO is react with this CO and size become large one, and then it is settle at the bottom of the tank. Are you getting or not? ओके. कोलायडल इम्प्युरिटी आपण स्वतःहून ऍड केलेली आहे का? आपण स्वतः ऍड केली का ती कोलायडल इम्प्युरिटी? नाही. इट इज ऑलरेडी प्रेझेंट इन वॉटर. इज दिस कोॲग्युलंट we added this coagulant in water or not? Yes, ma'am. Yes. Coagulant, we Yes, intentionally added the coagulant into the water for removing this colloidal impurity. In exam there may be question, name the what is the name of the coagulant, आणि याची नावं दिलेली असतील, याच्यातलं कुठलं तरी एखादं नाव असणार आहे. त्याचा केमिकल फॉर्म्युला देखील विचारला गेलेला आहे बराच वेळेस MCQs मध्ये. काय केमिकल फॉर्म्युला आहे? K2SO4 Al2SO4 thrice 24H2O. ह्याचा केमिकल फॉर्म्युला कोणी विचारलेला नाही आतापर्यंत MCQs मध्ये, अजून पण विचारणार नाहीत. ह्या अल्युमिनियम सल्फेटचा पण विचारणार नाहीत. बट alum is a best coagulant. Alum is a best coagulant, so that it is used many, so that it is asked in exam for many time. Do you know turti? Turti Yes. means alum. Yes. Yes, ma'am. तुरटी म्हणजे ॲलम आहे.
तुरटीचा केमिकल फॉर्म्युला हा आहे. तुरटीला सायंटिफिक वर्डमध्ये ॲलम म्हणतात. ओके, तुमच्या नोटबुकच्या बॅक पेजवरती हा केमिकल फॉर्म्युला साधारण एक 6-7 वेळेस लिहून काढा. एकदा रीड करा. K2SO4 डॉट Al2SO4 thrice डॉट 24H2O. दिस इज अ केमिकल फॉर्म्युला ऑफ ॲलम. नोटबुकच्या बॅक पेजला पटपट पटपट लिहा. लगेच पुढचं राहिलेला अर्धा भाग घेऊयात आपण. राईट इट फास्ट. ओके, ओव्हर. हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. झालं का रे? झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, हा, ma'am. Yes, ठीक आहे, ma'am. ठीक आहे. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट. हा शिकवायचा आहे, फक्त समजावून सांगते हा. पुढे नेक्स्ट वन. हा, लक्ष द्या. दिस कोलायडल पार्टिकल this colloidal particle carries negative charge. All colloidal particle carries negative charge. Okay. When we add alum into water, it gives Al plus. Aluminum carries plus charge. Do you know it? अल्युमिनियमला प्लस चार्ज असतो, माहितीये का? ट्रिपल प्लस असतात. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, हा, ma'am. एकच मिनिट. हा, दिस अल्युमिनियम कॅरीज प्लस चार्ज. हे प्लस साइन आहे, या दोघांची रिएक्शन करायचं. हे प्लस साइन आहे आणि हा अल्युमिनियम आहे, तो अल्युमिनियम हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा ॲलम हा निगेटिव्ह चार्ज असतो. ज्यावेळेस आपण कोलायडल पार्टिकल मध्ये आपला ॲलम टाकला, त्यावेळेस ह्या दोघांची काय होते? केमिकल रिॲक्शन होते आणि ह्यांचं न्यूट्रलायझेशन होतं म्हणजे ह्याचे +3 असतात आणि कोलायडल पार्टिकलचे 3 मॉलिक्युल्स याच्या बरोबर ती रिॲक्ट होतात. आता याचा 1 आणि याचे 3 असे मिळून हे हेवी बनतात. हे काय होतात? हेवी बनतात. हे याचा 1 आणि याचे 3 मिळून हेवी बनतात आणि हेवी बनलेले काय होतात? वॉटरच्या बॉटमला सेटल होतात. दिस इज अ बेसिक ऑफ दिस मेथड. हे त्याचं पाठीमागचं बेसिक आहे. आर यू गेटिंग? व्हाय ॲलम इज युज्ड? फेन, आता मी इंग्लिश मध्ये सांगते. हे कोलायडल पार्टिकल कॅरीज निगेटिव्ह चार्ज. फेन alum is added into water, it gives Al++ ions.
This negatively charged colloidal particle reacted with positively charged alum and become neutral molecule. ज्यावेळेस जेवढे प्लस आहेत तेवढे जर मायनस मिळाले तर न्यूट्रल मॉलिक्यूल तयार होत असतो. अँड लार्ज नंबर ऑफ न्यूट्रल मॉलिक्यूल, असे एक न्यूट्रल मॉलिक्यूल, दुसरा न्यूट्रल मॉलिक्यूल, तिसरा, चौथा, 10वा, 15वा, असे खूप न्यूट्रल मॉलिक्यूल एकत्रित आल्यानंतर ते हेवी होतात आणि सेटल होतात. बघा, एका न्यूट्रल मॉलिक्यूलचं नाव सांगा बरं, किंवा त्याचा केमिकल फॉर्म्युला सांगा बरं बघू मला. एका न्यूट्रल मॉलिक्यूलचा मी सांगू. एक एल आणि 3 कोलायडल पार्टिकल हे एका न्यूट्रल मॉलिक्यूलचा केमिकल फॉर्म्युला झाला. नाही कळालं ना? हॅलो, एका अल्युमिनियम बरोबर ती किती कोलायडल पार्टिकल रिॲक्ट होणार आहे? 3. मग हे 3 कोलायडल पार्टिकल आणि एक अल्युमिनियम हे 4 जण मिळून एक न्यूट्रल मॉलिक्यूल झाला त्याचा. कळतंय का? डोक्यावरून जातंय? येस मॅम. कळलं ना? असे कितीतरी न्यूट्रल मॉलिक्यूल वॉटरमध्ये तयार झालेले असणार आहेत ॲलम टाकल्यानंतर. आणि मग हे जे न्यूट्रल मॉलिक्यूल असतात ते न्यूट्रल मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ येतात. इथं आहे बघा, कम क्लोज टू इच अदर, एकमेकाच्या जवळ येतात अँड कन्वर्ट इनटू बिगर पार्टिकल. आणि मग ते खूप न्यूट्रल मॉलिक्यूल एकत्रित आल्यानंतर त्याचं बिगर पार्टिकल मध्ये रूपांतर होतं. आणि बिगर पार्टिकल तयार झाल्यानंतर त्याची ग्रॅव्हिटी वाढते आणि त्यामुळे तो सेटल डाऊन होतो, तळाशी थांबतो. मी एकदा सांगते, मी कोणाला पण सांगायला लावेल, लक्ष द्या. कोलायडल पार्टिकल कॅरीज निगेटिव्ह चार्ज. कोलायडल पार्टिकल प्रेझेंट इन वॉटर म्हणा. कोलायडल पार्टिकल प्रेझेंट इन वॉटर कॅरीज निगेटिव्ह चार्ज. When alum is added into the water, alum gives Al++ ion. Full stop. These Al++ ion react with colloidal particle to form neutral molecule. Full stop. Large number of neutral molecule come close to each other, become heavy and settle at the bottom of the tank. Due to specific gravity. ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणलं तरी चालते, नाही म्हणलं तरी चालते. अजून एकदा सांगते आणि तुम्हाला कुणाला पण विचारणार आहे. कोलायडल पार्टिकल प्रेझेंट इन वॉटर कॅरीज निगेटिव्ह चार्ज. When alum is added into water, it gives Al++ ion. This colloidal particle reacted with Al++ ion to form neutral molecule. Large number of neutral molecule come close to each other, become heavy and settle at the bottom of the tank. Are you getting? Can anyone tell me? Hello? यश रेपाळ, रोल नंबर 61. Yes ma'am. Give me 2 or 3 sentences regarding this point only. Yes ma'am. Colloidal particle present in water and carries. Okay, nice. ऐश्वर्या शिंदे. मॅम, सांगा. colloidal particles carries negative charge. ओके. नेक्स्ट पॉइंट. हे काय करायचं नाही, कुठलं तरी एकच मेकॅनिझम केलं तरी चालतंय, सेकंड मेकॅनिझमची आवश्यकता नाही. आता ही फिगर आहे याची. ओके. हे काय रे, कर्सर आहे तिथे? रॉ वॉटर. रॉ वॉटर. व्हेरी नाईस. गुड.
हा, हे काय आहे? Coagulant. कोॲग्युलंट. नाईस. म्हणजे आपला ॲलम. एकीकडून वॉटर येते, दुसरीकडून ॲलम येते. इथून हा टँक आहे, लक्ष द्यायचं. टँक आहे. ह्या टँकला इथं सेंट्रल सॅप्ट आहेत. टँकला काय आहेत? सेंट्रल सॅप्ट. SHAFT. सेंट्रल सॅप्ट आहेत. हे सेंट्रल सॅप्ट हे रोटेट होत असतात. रोटेट होत असतात. हे रोटेट म्हणजे असं गोल फिरत असतात. सेंट्रल सॅप्टला इथं मध्ये, हॅलो, हा, सेंट्रल सॅप्टला इथं मध्ये पॅडल्स बसवलेले असतात. पॅडल्स या सेंट्रल सॅप्टला पॅक असतात. ज्यावेळेस हा सेंट्रल सॅप्ट रोटेट होतो त्यावेळेस हे पॅडल्स गोल 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 फिरत असतात. आपल्या घरातल्या मिक्सरच्या भांड्याला आतल्या साईडनं पाती असतात. तसं ते कशी गोल गोल फिरतात ती पाती, तसं ज्यावेळेस हा सेंट्रल सॅप्ट रोटेट होणार आहे त्यावेळेस हे पॅडल्स गर 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 फिरणार आहेत. इथं पण एक सेंट्रल सॅप्ट आहे, इथं पण त्याला पॅडल्स आहेत. आणि हे याचं फंक्शन काय, तर जे व्यवस्थित रिॲक्शन व्हावी कुणाकुणाची, कोलायडल पार्टिकलची आणि रॉ वॉटरची एकमेकाशी चांगला कॉन्टॅक्ट यावा, चांगले घुसळले जावेत, एकमेकामध्ये चांगले मिक्स व्हावेत, म्हणून या ठिकाणी सेंट्रल सॅप्ट बसवलेला आहे किंवा पॅडल्स बसवलेले. आपण ताक करताना कसं रवीनं घुसळतो तशा प्रकारचे ते सेंट्रल सॅप्ट काम करतात. म्हणजे एकसंग व्यवस्थित रिॲक्शन व्हावी. Means this provide the reaction between reactant coagulant and colloidal particle. इथं स्लोप आहे. स्लोप काय आहे? तो उतार आहे. तर स्लोप म्हणजे असा उतार आहे, कारण जे न्यूट्रल मॉलिक्यूल, हेवी मॉलिक्यूल आहेत ते ज्या वेळेस इथं सेटल होणार आहेत, इथं तळाशी थांबणार आहेत, ते इथं एकदम मऊ असा सरफेस बनवलेला असतो. इथं ज्यावेळेस सेटल होतात त्यावेळेस अशा मऊ भागातून ते असे इकडल्या साईडला असे मऊ एरियातून किंवा तिरपा स्लोप उतार केल्यामुळं ते पुढे 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 असे सरकत जातात. त्यामुळे ही वरची लाईन कशी हॉरिझॉन्टल स्ट्रेट आहे तशी ही लाईन स्ट्रेट नाही, याला थोडासा उतार दिलेला आहे या लाईनला. ओके. आणि जे पार्टिकल आता कोलायडल पार्टिकल इथं सेटल झालेले आहेत, हे सेटल झालेले कोलायडल पार्टिकल इथून बाजूला काढून घेतले जातात. त्याला स्लज म्हणायचं किंवा त्याला इम्प्युरिटी असं म्हणायचं. आपल्याला हे पाहिजे नाही स्लज, हे अनवॉन्टेड मटेरियल आहे. हे हेवी पार्टिकल जे सेटल झालेले आहेत ते बाहेर निघून जाण्यासाठी आहे. नंतर जे पाणी कोलायडल इम्प्युरिटीज काढून टाकल्यानंतर जे वॉटर मिळणार आहे ते वॉटर इथून म्हणजे इथं कोलायडल पार्टिकल रिमूव्ह केलेलं वॉटर इथं आहे. ओके. आता ऍक्च्युअली फक्त इथं दाखवताना दोनच कंपार्टमेंट दाखवलेले आहेत. इथं एक कंपार्टमेंट, हे बघा मी कर्सर फिरवते तुम्हाला दिसत असेल, इथे एक कंपार्टमेंट आणि दुसरं कंपार्टमेंट इथं एक कंपार्टमेंट. तर ऍक्च्युअली 10-15 असे कंपार्टमेंट असतात. इथं फक्त आपल्याला समजण्यासाठी दोनच कंपार्टमेंट दाखवलेले आहेत, पण ऍक्च्युअली खूप कंपार्टमेंट असतात. आर यू गेटिंग? हॅलो. Yes, ma'am. हा, आता मी या फिगरचं ma'am. कन्स्ट्रक्शन सांगणार आहे किंवा माहिती सांगणार आहे. नीट लक्ष द्या. आता आपण मी तुम्हाला मराठीतून सांगितलं होतं, इंग्लिशमध्ये आपण सेंटेन्स तयार करूयात. मी याला प्लांट म्हणते. प्लांट म्हणजे झाड नाही, प्लांट म्हणजे असं रिॲक्शन वगैरे होणारा प्लांट, आपण डिस्लरी प्लांट वगैरे असं म्हणत नाही का तसं. प्लांट कन्सिस्ट ऑफ, मी कन्स्ट्रक्शन सांगायला लागलेले. प्लांट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कंपार्टमेंट. असल्या प्रकारच्या प्लांटमध्ये खूप कंपार्टमेंट असतात. बट फॉर अवर रिप्रेझेंटेशन ओनली 2 आर टेकन. मी सेंटेन्स सांगायला लावणार आहे नंतर तुम्हाला. प्लांट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ कंपार्टमेंट बट फॉर अवर रिप्रेझेंटेशन ओनली 2 आर टेकन.
Okay. Each compartment consists of central shaft. Each म्हणजे प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये काय आहे? सेंट्रल shaft with paddles. Each compartment consists of central shaft with paddles. ओके. आता ह्या पॅडल्सशी रिलेटेड वाक्य सांगूयात. Paddles are rotated slowly. Paddles are rotated slowly, which provided the reaction between coagulant and colloidal particle. This is a construction. मी अजून एकदा सांगते. 3च वाक्य शिकवलेले आहेत मी तुम्हाला. ऐका. Plant consists of number of compartment, but for our study only 2 are taken. आता मी ह्या पूर्ण आकृतीची माहिती सांगितली पहिल्या वाक्यामध्ये. दुसरा याच्यामध्ये each compartment consists of central shaft with the paddle. दुसरा सेंटेन्स complete. Paddles are rotated slowly, which provide the reaction between coagulant and colloidal particle. Over? Are you getting? Yes, आता ma'am. actual process. आता प्रोसेस बघा. coagulant is added in the form of solution. Added in the form of solution. When coagulant and water is entered into the tank, then when coagulant and water is entered into the tank, then colloidal particle react with coagulant. Colloidal particle react with coagulant to form neutral molecule. Large number of neutral molecule come close to each other, become heavy and settle at the bottom of the tank due to the specific gravity. And the settled material or settled molecule is taken out from the outlet which is present at the bottom of the tank. ओके. अजून एकदा सांगते प्रोसेस. मराठीत सांगते. हे कसं टाकायचं त्याचं पहिलं सेंटेन्स आहे. सोल्युशनच्या स्वरूपामध्ये टाकायचं. मग हे दोघं आतमध्ये गेल्यानंतर रिॲक्ट होतात. CO इज रिॲक्ट विथ CO. कोलायडल पार्टिकल इज रिॲक्टेड विथ कोॲग्युलंट. काय तयार होतं मगाशी शिकवलंय. काय तयार होतं? CO इज रिॲक्टेड विथ CO. व्हॉट हॅपन? न्यूट्रल मॉलिक्यूल. न्यूट्रल मॉलिक्यूल. आणि लार्ज नंबर ऑफ न्यूट्रल मॉलिक्यूल ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय होती? त्यांची साईज बिग होते आणि नंतर मग ते काय होतात? तळाशी सेटल होतात. आणि तळाशी सेटल झालेलं मटेरियल हे या टँकच्या बॉटमला जे आउटलेट असतं त्या आउटलेट मधून काढून घ्यायचं आणि प्युअर वॉटर इज टेकन आउट फ्रॉम द आउटलेट विच इज प्रेझेंट near the top of the tank. Are you getting? हॅलो, कळालं का? पहिलं वाक्य कुठलं रे? इथलं. दुसरं कोणाकोणाची रिॲक्शन होते? Coagulant and colloidal particles. Colloidal particle. त्याच्या पुढचा पॉइंट काय होतो? न्यूट्रल मॉलिक्यूल. न्यूट्रल मॉलिक्यूलच्या पुढे काय होतं? बिग बिग मॉलिक्यूल साईज. नंतर काय होतं? सेटल होतं. सेटल झालेलं काय करायचं? काढून घ्यायचं.
Out. आणि प्युअर वॉटर कुठून काढून घ्यायचं? आउटलेट मधून काढायचं. कुठे ते आउटलेट? टँकच्या नियर टॉपला आहे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Advantage of this method, it can remove the color, odor, taste of water. जर वॉटरला कलर, ओडर वगैरे असेल, बॅड टेस्ट असेल, ते रिमूव्ह केलं जातं. इट रिमूव्ह दी व्हेरियस कोलायडल पार्टिकल. दिस इज advantage of this method. Okay, let us discuss one by one. What is the heading? आता डेफिनेशन वगैरे आपली राहिलेली आहे. आता बघूया पहिल्यापासून व्यवस्थित वहीमध्ये कसं लिहिणार आहे त्या प्रकारे. हेडिंग काय आहे? सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. सेडिमेंटेशन म्हणजे खाली पण बसवायचं. कसं खाली बसवायचं? त्याचं कोॲग्युलेशन करून खाली बसवायचं. त्याला मोठं करून खाली बसवायचं. त्याला सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन असं म्हणायचं. बघा, व्हेरी फाईन सस्पेंडेड पार्टिकल्स कॅनॉट बी रिमूव्ह बाय सेडिमेंटेशन. फक्त सेडिमेंटेशन केलं तर सस्पेंडेड पार्टिकल्स जे असतात, फाईन सस्पेंडेड पार्टिकल म्हणजेच कोलायडल पार्टिकल. फाईन सस्पेंडेड पार्टिकल म्हणजेच कोलायडल पार्टिकल. ओके, दिस डिफिकल्टी कॅन बी रिमूव्ड बाय दिस प्रोसेस. ओके, डेफिनेशन बघा. इट इज अ प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द कोलायडल इम्प्युरिटी. It is a process of removing the colloidal impurity from water by adding required quantity of. required quantity काय शब्द वापरलाय? कारण हा कोॲग्युलंट कितीही टाकता येत नाही. खूपच आपण घेतलाय मोठा 4 भरपूर गोळा आणि पाण्यामध्ये टाकलाय तर चालत नाही. 10 लिटर पाणी असेल तर त्याला किती तुरटी टाकायची हे फिक्स प्रपोर्शन ठरलेलं असतं, किंवा ते किती त्याच्यामध्ये कोलायडल पार्टिकल आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं. कोणतंही केमिकल कितीही टाकता येत नसतं. इथलं कोॲग्युलंट हे एक केमिकल आहे. फॉर एक्झाम्पल, आपण आजारी पडलो तर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या एकदाच खाऊन आपण क्युअर होत नसतो. त्या स्टेप बाय स्टेप खाव्या लागत असतात. म्हणजे केमिकल हे रिक्वायर्ड क्वांटिटी मध्ये लागत असतं. आणि सर्टन केमिकल असं शब्द का वापरले? आपल्या घरातली साखर म्हणजे एक केमिकल आहे. माहित आहे ना साखरेचा केमिकल फॉर्म्युला वगैरे? तर Yes, ma'am. तर साखर ही वॉटर प्युरिफिकेशन साठी वापरली तर चालेल का? नाही चालणार. म्हणजे तिथं ह्या कोॲग्युलंटच्या 2 प्रॉपर्टी गरजेच्या आहेत. एक तर त्याचं प्रपोर्शन रिक्वायर्ड पाहिजे, म्हणजे ठरलेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याचं सर्टन केमिकल पाहिजे. कुठलं पण केमिकल हा कोॲग्युलंट म्हणून काम करणार नाही. म्हणून कुठलंही केमिकल कोॲग्युलंट म्हणून काम करणार नाही. म्हणून इथं सर्टन असा शब्द वापरलेला आहे. आणि ठराविकच अमाऊंट घ्यायचं असतं, म्हणून रिक्वायर्ड क्वांटिटी असा शब्द आलेला आहे कोॲग्युलंट साठी. रिक्वायर्ड क्वांटिटी म्हणजे योग्य प्रमाणामध्ये, सर्टन केमिकल म्हणजे योग्य केमिकल. रिक्वायर्ड क्वांटिटी म्हणजे योग्य प्रमाणामध्ये, सर्टन केमिकल म्हणजे योग्य केमिकल. आता मी हे बघून डेफिनेशन कसं तयार करते बघा. इट इज अ प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द कोलायडल इम्प्युरिटी प्रेझेंट इन वॉटर बाय ॲडिशन ऑफ रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ सर्टन केमिकल. सर्टन केमिकल सांगा आता एकदा. प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग दी कोलायडल इम्प्युरिटी Collateral present impurity. in water by addition of required quantity of certain chemical. This process is known as sedimentation with coagulation. In this process, impurity is removed in the form of PPT. Precipitate च्या स्वरूपामध्ये ही impurity बाजूला निघून जाते. In this method, impurity is removed in the form of precipitate or PPT. आपण त्याची PPT बनवली आहे, खाली बसवली आणि काढून टाकलेली आहे. आर यू गेटिंग दिस पॉइंट? बघा, अजून एकदा डेफिनेशन सांगते. इट इज अ प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग दी कोलायडल इम्प्युरिटी प्रेझेंट इन वॉटर बाय ॲडिशन ऑफ रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ सर्टन केमिकल. बाय ॲडिशन ऑफ रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ सर्टन केमिकल. ही डेफिनेशन झाली. डेफिनेशनच्या खाली एक वाक्य लिहायचं. इन दिस प्रोसेस इम्प्युरिटी इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ पीपीटी. इन दिस प्रोसेस इम्प्युरिटी इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ पीपीटी. ओके, नेक्स्ट. अमोल कोरे. अमोल
अमोल कोरे, रोल नंबर 51. अमोल कोरे. Yes, ma'am. हाँ. Can you give me name of any one coagulant? Iron sulfate. हा. ओके, आयर्न सल्फेट. अजून एखादं? Aluminum sulfate. अल्युमिनियम सल्फेट. गुड. लक्षात आलं सर्वांच्या? लिहा. हेडिंग लिहा. सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. Sedimentation with coagulation. Sedimentation with coagulation. It is a process of removing. It is a process of removing colloidal impurity from water by addition of a required quantity of certain chemical नेक्स्ट लाईन. आता लिहिलेली डेफिनेशन झाली, त्याच्या नेक्स्ट लाईनला पॅराग्राफ करून लिहा. In this process, impurities are removed. In this process, impurities are removed in the form of precipitate. Impurities are removed in the form of precipitate. नेक्स्ट लाईन लिहा. नेम ऑफ कोॲग्युलंट. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ कोॲग्युलंट म्हणा. नेक्स्ट लाईनला एक्झाम्पल ऑफ कोॲग्युलंट. आणि ही 3 नावं लिहा. विथ अ केमिकल फॉर्म्युला ऑल्सो. और हॅलो. Yes, ma'am. झालं? Yes, ma'am. ओके. मेकॅनिझम ऑफ कोॲग्युलेशन. लिहा. नेक्स्ट लाईन. कोलायडल इथलं सांगणार नाही, मी शॉर्ट करून सांगणार आहे तुम्हाला, सोपं करून. कोलायडल पार्टिकल कॅरीज
colloidal particle carry negative charge. Negative charge. Negative charge. Full stop. Phenalum, ALUM, phenalum is added into water. Phenalum is added into water. It gives Al plus 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 ions. Al च्या डोक्यावर 3दा प्लस लिहायचं. Al plus 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 ion. Full stop. Full stop. Negatively charged. Negatively charged. Negatively charged colloidal particle. Negatively charged colloidal particle react with Al plus 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 Al plus 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 ions of alum. Al plus 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 ion of water and gives neutral molecule, NEUTRAL, neutral molecule. Full stop. Full stop. Next line. Large number of neutral molecule. Large number of neutral molecule come close to each other. Come close to each other. Come close to each other. Large number of neutral molecules come close to each other and convert into bigger size particles. Convert into bigger size particles. Next line. These bigger size particle settle, SETTLE, settle at the bottom of tank. Settle at the bottom of the tank due to gravity, GRAVITY. Gravity म्हणजे गुरुत्वाकर्षण. Next, process. Point number 1. आता पॉइंट वाइज लिहून घ्या प्रोसेस. 1 नंबरचा पॉइंट. Plant consists of number of compartment, but in diagram only 2 are shown. Point number 2.
पॉइंट नंबर सेकंड. कंपार्टमेंट कुठपासून कुठपर्यंत? ह्या लाईन पासून ह्या लाईन पर्यंत. दुसरं कंपार्टमेंट ह्या लाईन पासून या लाईन पर्यंत. ओके. ओनली 2 आर शोन. पॉइंट नंबर सेकंड. each compartment consists of central central shaft central shaft with the paddles paddles central shaft with the paddles. Each compartment consists of central shaft with the paddles. Point number 3. Paddles are rotated slowly. Paddles are rotated slowly. This provide a reaction between coagulant and colloidal particle. A reaction between coagulant and colloidal particle. Okay. This provide a reaction between colloidal particle and coagulant. Okay, next one. Next line. आता ऍक्च्युअल वर्किंग काय होतं ते बघा. नेक्स्ट लाईनला पॉइंट 4 चालू झाला असेल. पॉइंट नंबर 4. coagulant is added in the form of solution. Coagulant is added in the form of solution. Next, point number 5. Raw water and coagulant when entered into the tank at that time colloidal particle react with coagulant and form neutral molecule Next line.
large number of neutral molecule come close to each other and settle nahi, come close to each other, become heavy, come close to each other, become heavy and settle at the bottom of the tank, next line. Next line, impurity which is settled at the bottom of tank is removed from outlet present near the bottom of tank, last sentence, pure water is taken out from the outlet which is present near the top of tank, फिगर काढून घ्या आता. प्रमोद कोरके Yes, ma'am. लास्ट सेंटेन्स रीड करा. Pure water is taken out from the outlet which is present near the top of the tank. ओके. फिगरचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण 2 मिनिटात लेक्चर संपेल. तोपर्यंत इथलं बघून घ्या आणि लेक्चर संपल्यानंतर स्क्रीनशॉट मधली बघून फिगर ड्रॉ करा.